प्रशासनाची सकारात्मक भूमिका आहे बाबा. याच्यामध्ये त्यांच्या मागण्या आहेत ते लोकशाही पद्धतीने त्यांनी रितसर लेखी दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं काही चर्चा झाली, कालही झाली, आजही चर्चा झाली. ती सकारात्मक चर्चा झाली. एकमेकाच्या सामोच्चारानं गावाची शांतता सुव्यवस्था चांगली राखून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात चौकशी करण्याचं ठरलेलं आहे. चौकशी करती चौकशी आणि ती काय निर्णय होईल ते होईल. कोणत्या मागण्या होत्या त्यांच्या? नाही, त्या सगळ्या 19 मागण्या त्यांनी लेखी दिलेल्या आहेत. त्या लेखी मागण्यानुसार चौकशी होणार. त्यांचं लेखी निवेदन दिलेलं आहे त्यांनी. मागण्या पूर्ण म्हणजे होणार असताना तुम्ही म्हणलं नाही, मागण्या संदर्भात चौकशी होणार. चौकशी समिती नेमली जाणार. आवाज किती दिवस आहे? नाही, चौकशी समिती नेमली जाणार. त्याबद्दल सकारात्मक चर्चा आमची उपोषणकर्त्याशी झालेली आहे. त्यांची कालपासून चर्चा आहे, आजही चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्याच्या मुद्द्यानुसार त्याची चौकशी समिती नेमली जाणार. याला किती दिवस लागतील कालावधीला? चौकशी समिती नेमण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार होणार. यांचं म्हणणं आहे बाबा या तालुक्यातले कर्मचारी नको तर दुसऱ्या तालुक्यातल्या कर्मचाऱ्याकडून चौकशी होणार. तर दुसऱ्या तालुक्यातल्या यंत्रणेकडून चौकशी होण्यासंदर्भात आमचे माननीय गट विकास अधिकारी अमोल जाधव साहेब यांच्या स्वाक्षरीने आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना कळवतो आणि ती कळवल्यानंतर बाबा दुसऱ्या तालुक्यातली चौकशी समिती येऊन चौकशी होईल. नाही, 1 महिना 2 महिने किती कालावधी किती लागेल? नाही, आम्ही 8 दिवसात कळवतोय शिवण्णा की बाबा अशा पद्धतीने दुसऱ्या तालुक्यातली त्यांनी मागणी केलेली आहे, चर्चा झालेली आहे. उपोषणकर्त्यांनी ही सकारात्मक बोललेले आहेत. माननीय सरपंच मॅडम पण होत्या. जे काय असेल ते चौकशी सिद्ध होईल त्या पद्धतीने कारवाई होईल. पारदर्शक चौकशी होणार का? पारदर्शक चौकशी काय चौकशी समितीच नेमतोय त्याच्यानंतर त्यांचं कर्तव्य ते पारदर्शक होणार ना. 100% होणार. हा, जे विषयाच्या मते त्यांना कारवाई होईल. नाही, चौकशी झाल्यानंतर जे असेल ते चौकशी समितीच्या अहवालावर ते ठरणार. पण आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आमचे जाधव साहेबांमार्फत आम्ही पाठवतो पत्र. चौकशी समितीत कोण असणार? नाही, तर ते वरिष्ठांचा निर्णय. कोण कसे नेमणार ह्यांच्या मागण्याप्रमाणे यांचं लेखी निवेदन आहे. सरकारी दरबारात लेखी निवेदन जिल्हा परिषद गट पंचायत समितीकडे आहे. त्या लेखी याच्यानुसार ते ठरवणार ना. आता हे अधिकारी बाहेरच्या तालुक्यातलं नेमू नका, आता टेक्निशियन सुद्धा बाहेरच्या तालुक्यातलं नेमू. नाही, सर्वच टीम बाहेरच्या तालुक्यातली असणार. जे ते आता चौकशी कशी करायची त्या विषयानुषंगावर कोणी नेमायचे ते अधिकार वरिष्ठांना आहेत. ते वरिष्ठां त्या अधिकारात त्यांच्या ते संबंधित टीम नेमतील आणि ती चौकशी करतील. 5वा दिवस आहे, एवढा वेळ का लागला म्हणजे त्यांच्यापाशी पोहोचायला तुम्हाला? नाही, आम्ही परवापासून येतोय. मी स्वतः आलो काल, मी आजही आलो. ती भूमिकाच आहे आमची की सगळ्यांचं सामोपचारानं मिटावं, हीच भूमिका आहे आमची. आणि त्यांच्या रास्त मागण्या आहेत त्या सर चौकशी समिती झाल्यानंतर चौकशी आणि तिथे निर्णय होणार. काय अडचण नाही.